नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पार्ट 2 मध्ये जो आपली मुंबई, अमृतसर, काश्मीर ह्या ट्रिपची जी सिरीज होती त्याचा पार्ट 2. कारण की पहिला व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून आम्ही हे 2 सेक्शन मध्ये करायचं ठरवलं, पार्ट 1 आणि पार्ट 2. सो हा असणार आहे आपला पार्ट 2. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पार्ट 2 मध्ये जो आपली मुंबई, अमृतसर, काश्मीर ह्या ट्रिपची जी सिरीज होती त्याचा पार्ट 2. कारण की पहिला व्हिडिओ थोडा मोठा होईल म्हणून आम्ही हे 2 सेक्शन मध्ये करायचं ठरवलं, पार्ट 1 आणि पार्ट 2. सो हा असणार आहे आपला पार्ट 2. सो पार्ट 2 मध्ये, पार्ट 1 मध्ये तर आपण पूर्ण अमृतसर बद्दल सांगितलं होतं आणि अमृतसर वरून आता आम्ही जाणार होतो काश्मीरला. सो आता या व्हिडिओ मध्ये पार्ट 2 मध्ये तुम्हाला पूर्ण काश्मीरचे डिटेल्स सांगणार आहोत. काश्मीरमध्ये आम्ही कुठे राहिलो, काय खाल्लं, इंटरनल ट्रॅव्हलिंग इज अ मेन थिंग, ते आम्ही तिथे कसं केलं, या सगळ्याचं डे टू डे वाईज आम्ही तुम्हाला हे देणार आहोत. आणि ही पूर्ण ट्रिप आमची झाली होती 10 दिवसामध्ये, इन्क्लुडिंग ट्रॅव्हलिंग. जे 32 तास आणि 32 आवर्स जे आमचं ट्रॅव्हलिंग होतं त्याच्यात इन्क्लूड करून ही अख्खी ट्रिप आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सो चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. तर आम्ही बाहेर आलो आणि गोष्ट अशी झाली की आमच्याकडे सिम जे मी इथे मोबाईल मधूनच जसं पोस्टपेडचं ऑप्शन येतं ना, तर पोस्टपेडचं मी पोस्टपेड वरती क्लिक केलं आणि सिम पोस्टपेड पण झाला. पण नंतर कळालं की आपण जे नॉर्मल पोस्टपेड करतो ना त्याच्यामध्ये JNK मध्ये सिम पोस्टपेड वाला चालत नाही. प्रीपेड तर चालतच नाही म्हणा, पण पोस्टपेड पण नाही. पोस्टपेड कधी चालतं, जेव्हा तुम्ही गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही KYC वगैरे स्वतःची व्हेरीफाय करता, मोबाईल नंबर तुमचा व्हेरीफाय होतो, त्यानंतर तुमचं ते पोस्टपेड जे आहे ते JNK मध्ये चालणार, त्या टेरिटरीमध्ये. सो आम्ही तिथे गेल्याच्या नंतर तन्वीच्या नावावरती एक सिम कार्ड घेतलं, JNK मध्येच ऑपरेट होईल असं. ते सिम कार्ड घेऊन आम्ही पुढे मग निघालो. सो फर्स्ट प्रीपेड सिम कार्ड आम्ही घेतलं. सो तिथून आम्हाला पुढे जायचं होतं नेगिन लेकला. तिथे आम्ही आमचा फर्स्ट स्टे आम्ही बुक केला होता, जे की खिलोना करून एक बोट आहे, हाऊस बोट बोलतात त्याला. सो त्या बोटीमध्ये आमचा स्टे होता. सो आम्ही जसं की आम्ही आधीपासूनच पूर्ण बजेट ट्रिप करत आलो, सो आम्ही एक ऑटो बुक केली. ऑटोचे 300 रुपये त्याने काहीतरी घेतले होते, 300-400 रुपये ते घेतले होते. म्हणजे अप्रॉक्स सांगतो आम्ही प्राइस, कारण इतकं आता आमच्या लक्षात नाहीये. 2022 ची ट्रिप होती तर. सो मग ते आम्ही पोहोचलो नेगिन लेकला. मग तिथून ती जी छोटीशी बोट असते ती, त्या बोटीचे फोटो वगैरे तर मी टाकेलच. फोटोज आम्ही वगैरे काढलेत भरपूर फोटो. आणि मग आम्ही त्या बोटमध्ये पोहोचलो. आम्ही चांगला म्हणजे काश्मीरच्या प्रकारे जो कावा भेटतो तिथे, म्हणजे एक शरीरामध्ये गरमी येण्यासाठी जी तिकडच्या प्रकारची चहा असते, हर्बल टी, सगळे गरम मसाले करून त्याने ती चहा. आणि ती जी बोटने आम्ही गेलो तिथे हॉटेलमध्ये, ती हॉटेलवाल्यांनीच अरेंज केलेली. कारण की जर तुम्हाला, आणि आम्ही फर्स्ट डे होता तर आम्ही विचार केला की आम्ही काहीच कुठेच फिरणार नाही, आम्ही काहीच करणार नाही. कारण की जसं अमृतसरमध्ये आमचं खूप फिरणं झालं होतं. सो हा डे 1 आम्ही विचार केला की जास्त म्हणजे नको. कारण की ती हाऊसबोट कशी आहे ना, ती पाण्याच्या मधोमध असते. सो तिथून जर तुम्हाला कुठे परत जर तुम्ही फिरायचा प्लॅन करताय तर परत बाहेर यायला मग तुम्हाला पैसे द्यावे लागतात. कारण हॉटेलवाला फक्त तुम्हाला पिक आणि ड्रॉप, म्हणजे तुमचं चेक इनच्या वेळेचं तुम्हाला तिथपर्यंत सोडणं, आणि तिथून चेकआउटच्या नंतर परत मेन जो किनारा असतो, बंदर टाईप, तिथे सगळ्या पार्क केलेल्या असतात त्या बोटी, शिकारा, त्याला शिकारा राईड म्हणतात. तर त्या शिकारा तिथे पार्क केलेल्या असतात. सो तेच फक्त तुमचं कुठेही तुम्ही स्टे करा, तुम्हाला फक्त ते 2 पिक आणि ड्रॉपच शिकाऱ्याचे अलाउड असतात त्या त्यांच्या मेन पॉइंट पर्यंत, जिथून तो गेट आहे नेगिन लेकचा. दल लेक पण एक ऑप्शन आहे ज्यांना कोणाला द्यायचं, पण आम्ही दल लेक नाही गेलो कारण की दल लेक खूप गर्दी असते तिथे. एक तर खूप लोकांना नेगिन लेक बद्दल माहिती नाहीये की अशी पण एक लेक आहे जिथे हाऊस बोट आहे. सगळ्यांना फक्त दल लेकच माहिती आहे की बाबा दल लेकलाच सगळ्या हाऊस बोट्स असतात. आणि दल लेकच्या मनाने तिथे खूप शांतता असते. तिथे मोस्टली खूप फॉरेन टुरिस्ट किंवा ज्यांना पीस हवंय, शांतता हवी आहे, अशा लोकांनी वी रेकमेंड नेगिन लेक इज अ बेस्ट. कारण की तिथे जास्त एकतर हाऊस बोट्स नाही आहेत, तिथे जास्त असं मार्केट नाहीये. दल लेक कसं हा एक मार्केट एरिया आहे, तिथे ते फ्लोटिंग मार्केट आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे सगळे खूप सारे वेंडर्स तुम्हाला सारखे डिस्टर्ब करायला येतात तिथे.
सो ते सगळं आम्हाला नको होतं, म्हणून आम्ही तिथे बोटनीच म्हणजे आम्ही विचार केला की एकतर सारखं ये जा करायचं म्हटलं तर पैसे पण जातील आमचे. सो आम्ही विचार केला की एकदा आत गेलो पाण्यात की डायरेक्ट चेकआउटच्या वेळीच बाहेर यायचं. आणि मग दुसऱ्या दिवशीपासून आमचे सगळे स्टेज आम्ही प्लॅन केले होते आणि जे काय फिरणे ते त्या प्रकारे आम्ही प्लॅन करून ठेवलं होतं. सो म्हणून ते सगळं झालं नाही. मग आम्ही एंटर केलं, आमची रूम टूर तुम्हाला पुढे दाखवेलच ओमकार, त्या अख्ख्या हाऊस बोटची टूर तुम्ही बघा की आम्ही कसं काय, किती छान ती हाऊस बोट होती, इतकं मस्त आर्किटेक्ट, इतकं म्हणजे काहीतरी वेगळाच तो एक्सपिरियन्स होता. आणि त्याचे त्यांनी आमचे घेतलेले 4,500 रुपये एक 1 नाईटचे फॉर 2 पीपल. त्यामध्ये आमचं ब्रेकफास्ट आणि डिनर इन्क्लुडिंग होतं. गेलो तेव्हाचं लंच म्हणजे 2 मील्स कुठले तरी आम्हाला त्यांनी सांगितलेले की तुम्हाला इन्क्लूड करून आम्ही देऊ. सो आम्ही घेतलं की डिनर आम्ही घेऊ आणि नॉनव्हेज डिनर दोघांचं आम्ही त्याच्यामध्ये घेतलेलं. सो ते सगळं आम्ही छान हे केलं. आम्ही शिकारा राईड केली आणि त्यानंतर काश्मीरी लोकांचे जे क्लोथ्स असतात ते घालून आम्ही फोटो पण काही काढलेले ते पण फोटोज तुम्हाला दिसतीलच की आम्ही ते पण एक ट्राय केलं. आणि तिथे शिकारा राईडचे पण आम्हाला आमचे त्यांनी 600 रुपये घेतलेले 1 तासाच्या राईडचे. तिथे पण आम्ही खूप छान फोटोज काढले, खूप मज्जा केली. कारण की ऍज आय सेड पहिला दिवस होता तर आम्हाला तो जास्त हेक्टिक ठेवायचा नव्हता आणि बोट म्हणा ते परत 10 वेळा कोण ट्रॅव्हलिंग करणार. सो आम्ही म्हणून डे 1च आमचा हाऊस बोटचा आम्ही ठरवला होता आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. खूप शांत, म्हणजे लिटरली फक्त पक्ष्यांचे आवाज आणि नेगीन लेक असल्यामुळे सारखं कोण तुम्हाला डिस्टर्ब करायला पण येत नव्हतं की हे विकत घ्या ते विकत घ्या. जसं की ते दल लेकला खूप असतं, खूप गर्दी असते आणि खूप किलकिलाट. म्हणजे इथे पण मुंबईत पण ट्रॅफिक मध्ये राहा, त्या बाजारात फिरा आणि परत तिथे जाऊन पण तेच करा एवढं लांब जाऊन. म्हणून सो ज्यांना छान पीसफुल वातावरण पाहिजे, खिलोना हाऊस बोट ही मस्ट रेकमेंडेशन आहे. तिकडचे ओनर पण खूप छान आहे, जेवण पण खूप छान होतं. आम्ही तिथे रात्री एक वेगळी तिकडची काश्मीरी जेवण आम्ही जेवलो, त्याच्यामध्ये कमल ककडी. सो कमळाची जी रूट्स असतात त्यांना म्हणजे सोलून त्यातले जे रूट्स आणि स्टेम असतात त्याची ती भाजी त्यांनी बनवलेली विथ चिकन, म्हणजे व्हेज पण होतं. आणि एक काफरानी चिकन काय जाफरानी चिकन आय डोंट नो, ते पण खूप छान होतं. आम्ही तिथे ट्राय केलं. सो ओव्हरऑल खूप छान एक्सपिरियन्स होता. सो मग परत आम्ही नेक्स्ट डे निघालो सोनमर्गला जायला. सोनमर्गला म्हणजे भरपूर ग्लेशियर वगैरे आहेत. थजवस ग्लेशियर तिथे एक आहे सोनमर्गला. आमचा स्टे सोनमर्ग मध्ये आमचा स्टे होता. सो सेम म्हणजे आम्ही डिरेक्टली म्हणजे परत सेम आम्ही एक काही पॉइंट वरती विचारत गेलो की तिथून सांगितलं की ह्या एका ठिकाणी जायचंय. मग तिथून परत एक गाडी चेंज करून परत दुसऱ्या ठिकाणी जायचंय. सो अशा आम्ही 2 गाड्या चेंज करून सोनमर्ग मध्ये पोहोचलो होतो. म्हणजे जो की आमचा इंटरनल, जी एक आधी बस पण आपण घेऊन गेलेलो नेगीन लेकच्या बाहेर आल्यावरती त्या एका पॉइंटला सो एका पॉइंट आम्ही बोलतो आम्ही रिसर्च करून त्याचे डिटेल्स पण आम्ही टाकू की सोनमर्गला तुम्हाला बाय बजेट पोचायचं तर तुम्ही कसं त्या 2 पॉइंट वरून गाड्या चेंज करू शकता. सो चेंज करत जाण्याचा रिझनच हे होतं की ऍज वी सेड की आमची ही बजेट ट्रिप होती आणि सोनमर्ग हे श्रीनगर वरून 5 तास 4-4.5 ते 5 तास लागतात जायला. इतकं लांब आहे आणि तिथे खूप ग्लेशियरच्या जवळ आहे आणि तिथे आमचा 1 दिवसाचा स्टे होता. सो म्हणून आम्ही विचार केला की 3,000 रुपये फक्त 1 साइड, श्रीनगर वरून ते सोनमर्गला सोडायचे. प्रायव्हेट कॅब जर तुम्ही करता तर त्याचे 3,500 ते 3,000 रुपये होते. सो आम्ही विचार केला की एवढे पैसे फक्त त्याच्यात घालण्यात काहीच अर्थ नाही आणि आम्हाला एक्सप्लोर करायचं असेल की ते बॅकपॅक होतं. आमचे मोठ्या सॅक्स आम्ही पाठीवरती लावल्या. नेगीन लेकच्या इथे बाहेर आलो, तिथे विचारलं, तोंड दिलंय देवानी आपल्याला. आपण विचारायचं की बाबा आम्हाला सोनमर्गला जायचंय,
सो इथे शेअरिंग कॅब्स किंवा कुठे मिळतील, कारण की ऑब्व्हियसली तिकडची लोक पण जी ट्रॅव्हल करणार आहेत ती एवढी प्रायव्हेट कॅबने तर नाहीच ट्रॅव्हल करत. सो तिथे आम्ही एक बस पकडली. त्या बसमध्ये खूप चांगला माणूस आम्हाला मिळाला, ज्याने आम्हाला सांगितलं की हा एक पॉइंट आहे, त्या पॉइंटचं नाव तुम्हाला खाली दिसेल, ओंकार टाकेलच, तिथे तुम्ही जा. तिथून तुम्ही कॅब शेअरिंग कॅब करा, जी तुमची 150 रुपये घेईल सेकंड पॉइंटला सोडेपर्यंत. तर तिथे आम्ही 150 रुपये देऊन आम्ही सेकंड पॉइंटला पोहोचलो. तिथून पुढे त्याने आमचे पर पर्सन 250 रुपीज घेतले ते सोनमर्गला सोडेपर्यंत. सोनमर्गचा जो टॅक्सी स्टँड आहे तिथे तुम्हाला सोडणार. सो असे आम्ही 3 हे चेंज केले. बसनी पॉइंट 1ला पोहोचलो, तिकडून पॉइंट 2 साठी आम्ही कॅब घेतली, ज्याने आमचे 250 रुपीज घेतले. तिथून त्याने डायरेक्ट आम्हाला सोनमर्गला सोडलं, जिथून आमचा जो स्टे होता तो 10 मिनिटं वॉकिंग होता. सो आम्ही तिथे पोहोचलो, उतरलो गाडीतून, आणि असं करत आम्ही लिटरली 1000 रुपयामध्ये आम्ही 1 साइड सोनमर्ग पोहोचलो. जे आम्हाला कॅबवाल्यांनी 3000 रुपये सांगितलेले, ते पण आमचे 3000 रुपये. आणि आम्हाला हाऊसबोट मध्ये एक कपल पण मिळालेलं, खूप छान कपल होतं, जे बँगलोरचं कपल होतं. त्यांनी 1.5 लाख रुपये भरलेले फक्त काश्मीर ट्रिपचे, म्हणजे त्यांनी टूरवाल्यांकडून मॅनेज करून घेतलेलं. सो त्यांनी आम्हाला खूप स्वीटली ऑफर केलेलं की आम्ही पण, ते पण दुसऱ्या दिवशी आमच्या बरोबर सोनमर्गलाच जाणार होते. त्यांनी खूप स्वीटली आम्हाला की आम्ही असे पण 2च जण जाणार आहेत त्या कॅबमधून, तर तुम्ही या. पण मग नंतर ते त्यांनी ते त्या ट्रिपवाल्यांकडून बुक करून घेतलं, तर त्यांनी ते अलाउड नाही केलं, की त्यांनी ते फक्त त्या दोघांसाठीच बुकिंग केलं. तर ते खूप नखरे करायला लागले. मग नंतर ते खूप सॉरी वगैरे म्हणाले आम्हाला की अरे नाही. तर वी सेड की नाही ठीक आहे, म्हणजे समजू शकतो की तुम्ही तुमचं पॅकेज घेतलं, त्यात तो कसं अलाव करणार. सो मग आम्ही हे सगळं पायपीट करत गेलो, पण आम्हाला खूप मजा आली. म्हणजे ऑन द वे जाताना म्हणजे लेफ्ट बघा किंवा राईट बघा, फक्त ग्लेशियरच ग्लेशियर, थोडेसे काळे डोंगर, आणि त्याच्यावरती पूर्ण अशी सफेद चादर, बर्फच बर्फ. त्याचा पण व्हिडिओ आहेत आमच्याकडे. आणि मेन गोष्ट अशी नाही की जेव्हा तुम्ही इंटरनल अशी ट्रॅव्हल करतात ना, सो डेली बेसिसवरती जे ट्रॅव्हल करणार त्यांचा पण तुम्हाला एक एक्सपिरियन्स भेटतो. कारण की जेव्हा आपण एक बोलतो ना की आता आम्ही पूर्ण आपलीच बुकिंग आहे, आपल्या व्यतिरिक्त हे कोण स्पेशल गाडी, सो त्यामध्ये तेवढी मजा नाही. तुम्हाला माहिती आहे की बाबा हा या एका पॉइंटला जायचंय, तेवढ्या पॉइंटला त्या एन्जॉय करा, परत त्याच गाडीमध्ये बसून तुम्ही परत रिटर्न या. बट जेवढं इंटरनल ट्रॅव्हल तुम्ही करणार ना, तेवढं तुम्हाला आयडिया येणार. म्हणजे असं जसं लोकल ट्रॅव्हल करतात तसं जर केलं की आपण मेन म्हणजे लोकलची तिकडचे आपल्याला इंटरॅक्ट करायला मिळतं. जसं आता आपण बघतोय काश्मीरमध्ये जे काय झालं पहलगाम मध्ये, तर तिकडचे लोक सगळे तसे नाही, खूप चांगली, म्हणजे आमचं नशीब तसे तर आम्हाला खूप चांगली लोक मिळालीत. आणि जिथे पण आम्ही ट्रॅव्हल केलं, जसं मी सांगितलं, तिथे सगळीकडे आपले इंडियन मिलिटरी होते. म्हणजे असं कुठलाच एरिया नाही की जिथे मला इंडियन मिलिटरी दिसले नाहीत. आणि मला याच्यामध्ये आम्ही हे स्टार्ट केलं, याच्यामध्ये हे मला खरंच बोलायला आवडेल की आता हे सगळं झालं, पहलगाम अटॅक झालं, लोक घाबरतायत काश्मीरला जायला. यू विल नॉट बिलीव्ह, आम्ही तिकडून आलो ना, ज्या दिवशी मुंबईला परत आलो, त्याच्या 2 दिवसांनी तिथे एक इन्सिडेंट झाला, जिथे आम्ही लाल चौक एरियात आम्ही राहिलेलो. रिटर्न यायच्या वेळेस आमचं हॉटेल तिकडे होतं. तर तिथे आम्ही आल्याच्या 3-4 दिवसानंतर परत फायरिंग झाली, आणि त्यामध्ये काही लोकल्सला जखमी झाले, काही लोकल्स. तो अजून एक इन्सिडेंट आम्ही पुढे सांगूच तुम्हाला. पण लोक घाबरतात त्या पहलगाम अटॅक नंतर तिथे झाला. तर माझं असं म्हणणं आहे की आपण का घाबरायचं? काश्मीर हा आपलाच एक पार्ट आहे, म्हणजे ती इंडियाच आहे. आपण आता तिथे घाबरतो, आपण घाबरून जर तिथे गेलो ना, तर तिकडच्या लोकांना अजूनच फावणार आहे. कारण की ऑब्व्हियसली तिथे सगळं टुरिझम वरती चालतं, सगळे मोस्टली इंडियन टुरिस्ट तिथे जातात. आणि जर तिथे जाऊन त्यांना रोजगार मिळाला नाही, पैसे मिळाले नाही, तर तिकडची लोक परत ते टेररिस्ट येणार तिथे, त्यांना पैसे पुरवणार आणि सगळं दंगली वगैरे करून देणार. तर आपण का घाबरायचं? आपण जायचं तिथे, उलट अजून आपल्या मिलिटरीवरती सगळ्यावरती विश्वास ठेवून आपण जायचं, कारण की तो आपला काश्मीर आहे. ऑलरेडी
तुम्हाला माहितीये काश्मीर मधला अर्धा हिस्सा पीओके ऑक्युपाईड काश्मीर म्हणून गेलाय. जर आपण असं घाबरून अजूनच जाणं टाळलं तिथे आणि तो हाय ना तो काश्मीर पण ते लोक ऑक्युपाय करतील, असं होणार नाही रिअल लाईफ मध्ये. आपली इंडियन मिलिटरी तितकी स्ट्रॉंग आहे की ते लोक तसं होऊ देणार नाही. पण आपली पण जबाबदारी आहे की आपण न घाबरता तिथे गेलं पाहिजे, कारण की ती पण इंडियाच आहे. काश्मीर इज पार्ट ऑफ इंडिया आणि आपण तिथे गेलं पाहिजे न घाबरता. कारण की घाबरून परत घरात बसलो की अजून त्या लोकांना तेच परत हे करायला भेटणार आहे. सो आपण माहितीये टॉपिक पासून भटकलो, पण मला एक असं बोलावंसं वाटलं हा विषय म्हणून मी म्हणाले. सो तिथे जिथे तिथे मिलिटरी आम्हाला दिसली तिथे आम्ही पोचलो. 10 मिनिटावरती आमचं हॉटेल होतं, आम्ही तिथे बुकिंग केलं. आणि सोनमर्गला जायला ऍक्च्युली लडाखला पण जे लोक जातात, सो तिथे सोनमर्ग मार्गे पण जातात आणि मनाली मार्गे पण लडाखला जाता येतं. सो तिथे ऑन द वे एक छान आम्हाला हॉटेल मिळालं. त्याचं नाव तुम्हाला खाली स्क्रीनवरती दिसतच असेल त्या हॉटेलचं एक. सो तिथे आमचे 1 दिवसाचे 3,000 रुपये घेतले, ज्याच्यामध्ये काहीच इन्क्लूड नव्हतं. नो ब्रेकफास्ट, नो डिनर, नथिंग. पण जेवण पण अफोर्डेबल होतं. आमचे 1,001 रुपये गेले असतील 3ही टायमाच्या जेवणाचे. सो येस, चेक इन केलं आम्ही, फ्रेश वगैरे झालो. झालो आणि मग बाहेर आलो. तर मग हॉटेलवाल्याला आम्ही विचारलं की ते जवळपास काय आहे फिरायला वगैरे. थोडं झोप काढली आपण, मग थोडं 4-4:30ला उठून आम्ही विचारलं त्याला. आणि मग बाहेर आलो आणि मग आम्ही त्याला विचारलं की ते बाहेर काय आहे म्हणजे फिरण्यासारखं. तर त्याने 1-2 पॉइंट त्याने सांगितलेले. मग त्या एक जो पॉइंट होता म्हणजे एक 0 पॉइंट करून आहे. सोनमर्ग आहे, मग 0 पॉइंट आहे. मग 0 पॉइंटच्या नंतर पाकिस्तानची बॉर्डर चालू होते. तर 0 पॉइंट हे लास्ट होता आणि 0 पॉइंटच्या अगोदर सोनमर्ग आहे. सो 0 पॉइंटच्या वेळेला जातो ना, तिथे एक मोठा ग्लेशियर आहे. तो बोला की तिथे मोठा तर आहे, म्हणजे जो ग्लेशियर अजून वितळलेला नाहीये. सो तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता. स्नो वगैरे बघायचा असेल तर. सो आम्ही चालतोय तर ऍक्च्युली थंडी जेवढी होती ना की म्हणजे ते भरपूर आतमध्ये ना ऑक्सिजन लेवल भरपूर थोडा कमी होता. म्हणजे त्यामुळे सो धाप लागत होती, घ्यायला भेटत नव्हता. मग मध्येच एक आम्हाला घोड्यावाला भेटला, खच्चर बोलतात त्या ठिकाणी. सो त्याने आम्ही डील केली. जसं तो भरपूर सांगत होता ते आम्ही 500 मध्ये डील केला, कारण की अर्धा रस्ता आम्ही ऑलमोस्ट चाललोच होतो. तर तो बोला की तुम्हाला 500 रुपयामध्ये मी तिथे नेतो, पण तुम्ही एन्जॉय करा आणि रिटर्न पण आणून तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये मी सोडतो. तर ती एक डील केली आम्ही आणि आम्ही गेलो. पण ऍक्च्युली तो मुलगा चांगला होता. तुम्ही तिथे जाताय तर बार्गेनिंग स्किल्स, बार्गेनिंग तुम्ही हे केलेच पाहिजे. आणि म्हणजे एक प्राइस होते तर डायरेक्ट अर्ध्याच्या पण खाली यायचं. ही प्रो टिप तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे आणि मग त्या ठिकाणी गेलो आणि तो मुलगा पण ऍक्च्युली म्हणजे आमच्यासोबत एक असा इन्सिडेंट झाला की ते ग्लेशियर मध्ये पोहोचलो आम्ही. तर ते ग्लेशियर मध्ये एक काय बोलतात त्याला, स्लेजिंगचं एक ऑप्शन होतं. तिकडची लोकल लोक त्यांनी आम्हाला ऍक्च्युली बोलण्यामध्येच गुंतवलं की हे पॉईंट एवढे, हे पॉईंट तेवढे, ते पॉईंट तेवढे, त्या पॉईंटचे एवढे पैसे. आधी त्यांनी सांगितलं 200 रुपये एका पॉईंटचे, 200 रुपये एका पॉईंटचे, ह्या पॉईंटचे असं वेगळं काय त्याने सांगितलं की स्लेजिंग करायचे 1 पॉइंट का 200 रुपये, एक जण का 200 रुपये होगा. आणि नंतर त्याने सांगितलं की हे 4 पॉईंट आहेत, हे 8 पॉईंट आहेत, हे 10 पॉईंट. नाही, ते सगळं झाल्याच्या नंतर त्याने सांगितलं. सगळं झाल्याच्या नंतर सांगितलं की हे एवढे पॉईंट आहेत. मग त्याच्या हिशोबाने ते मल्टिपल पैसे करायचे होते. त्यांनी काय सांगितलं आम्हाला सुरुवातीला की 200 रुपये एकाचे होणार, तर ह्याला करायचं होतं. आणि आम्ही तिथे निघताना काही व्हिडिओज बघितले, सांगितलेलं की ह्याला फसायचं नाहीच बोलायचं, काय पण ऍक्टिव्हिटी करायला येतील, पण ह्याला करायचं होतं. मी म्हटलं बघ तुला करायचं तर कर. मग अरे आलोय तर चल करूया. म्हटलं ठीक आहे, 200 रुपयेच आहेत ना एका माणसाचे, करूया. आणि ते जो ग्लेशियर होता ना वरती, तर तो असा वरती ते असं फक्त लाकडाचंच होतं की ज्याचं घसरत येईल खाली, तर तो वर ढकलत घेऊन गेला. आणि मी म्हटलं की मैं 200 रुपये दूंगी. तो बोला अरे इधर से क्या करने का, और थोड़ा ऊपर चलते तो और मतलब स्लेजिंग करत आपण खाण्याचं अजून जरा मजा येईल. तर मग आम्ही बोललो की ठीक आहे चल वर. आणि सगळं झालं, फोटोज काढले आणि आम्ही खाली आलो. आल्याच्या नंतर तो बोलतो की किती 1600 रुपये हो गया. तर आम्ही म्हटलं 1600 रुपये कसले, तू तर 200 रुपये बोललेला.
आणि मग नंतर तो बोलायला लागला हे 4 पॉइंट, हे 4 पॉइंट होते आणि आम्ही त्याच्या पण पुढे तुम्हाला 6 पॉइंटला नेलं, तरी पण मी तुमच्याकडे 4 पॉइंटचेच पैसे घेतले. म्हणजे त्याचं म्हणणं काय होतं, एक सर्टन हाईट पर्यंत हा 1 पॉइंट, त्याचे 200, अजून थोडं वर जातोय तर ते अजून 200 ऍड ऑन होत जाणार. आणि आम्ही दोघांनी केलं तर 600 रुपये एकाचे, आणि असं तो हे करायला लागला. आणि मी तिथे साडी बिडी घेऊन गेलेली, मला छान फोटो बिटो सगळं त्या भांडणामध्येच गेलं. म्हटलं मी 200 रुपयेच देणार तुला, म्हणजे दोघांचे मिळून 400 रुपयेच मी तुला देणार, त्यापेक्षा 1 रुपया देणार नाही. म्हणजे ते गंडवायची इन शॉर्ट हे होती की सगळं झाल्यानंतर तो सांगायला लागला की हे 6 पॉइंट झाले, त्याचे 6 पॉइंट 200 × 6 पॉइंटचे तुम्ही आम्हाला तेवढे पैसे द्या. तर हा बोलतो जर देऊन टाकूया आपण 1000 रुपये त्याला. म्हटलं नाही, का म्हणून 1000 रुपये द्यायचे, त्याने 200 बोलले, मी तुला 400च देणार. म्हणून तो बोलायला की जाने दो, मती दो. म्हटलं ठीक आहे, मती दो, नको घेऊ पैसे, मला काही फरक पडत नाही, माझे 400 रुपये वाचतील. तर मग तरी पण तो बोला भरपूर कटकन. त्यामध्ये लिटरली आम्ही खूप लेट गेलो, 4-4:30 नंतर थोडं तिथे बर्फाळ याच्यामध्ये काळोख लवकर होतो आणि आम्हाला निघायचं पण होतं. तो काय बोलते की जाऊ दे त्याला देऊया 1000 रुपये. म्हटलं नाही, का 1000 रुपये द्यायचेच नाही. मी नाही वरतीच होती. म्हटलं चल जास्त 200 रुपये जास्त दे, म्हणजे 400 होते ते 600 दे, त्यापेक्षा 1 रुपया ह्यांना द्यायचा नाही वरती. मग कसं बसं करून शेवटी 600 रुपयेच दिले आम्ही. गाईज बघा, बार्गेन करणारी आणि भांडणारी गर्लफ्रेंड आयुष्यात असल्याचा फायदा. मी म्हटलं मी देणारच नाही, नको तुला, नको घेऊ, मला फरक नाही पडत, माझे 400 वाचतील. आणि आम्ही रिटर्न आला. आणि तो खच्चरवाला पण पोरगा खूप चांगला होता, त्याने पण आम्हाला सांगली की मेरा ये बंदा है, आपको ये करा के देगा, ये घुमा के देगा, असं काहीच तो बोलला नाही. आणि त्याने आमचे फक्त 500 रुपये एकाचे घेतले, जे की सुरुवातीला आम्ही विचारलेलं त्याने 1500 रुपये सांगितलेले एका खच्चरचे. तर आम्ही त्याचे आलो परत. आणि मग आल्याच्या नंतर तो ना खूप पुढे सोडायला आला, कारण की ते त्यांचे सगळे खच्चरची त्यांची युनियन होती, तर त्याला बडबडले असे की एवढ्या कमी याच्यात कशाला तू घेऊन गेला वगैरे असं. आणि कारण तो थोडा अर्ध्या रस्त्यातच भेटलेला आम्हाला. पण बाबा खच्चर तर पाहिजे, कारण की खूप चालायचं आपल्याला. श्वास घेताना प्रॉब्लेम किती, खूप थंड हवा ना आपण इनहेल नाही करू शकत. सो ते सगळं भांडणामध्ये आमचा अर्धा वेळ गेला. माझी साडी तिथेच बोंबलली, माझं सगळं तिथेच फोटोशूट बोंबललं, त्यांच्या भांडणातच अर्धा वेळ माझा गेला. मग आम्ही आलो रात्री म्हणजे तिथे परत, आणि मग त्याला पैसे दिले आणि तो गेला. बाबा बिचारा, तो पोरगा चांगला होता खच्चरवाला. आणि मग तो सांगत होता ते भालूची पण काय स्टोरी त्याने सांगितली ओंकार, की थोड्या दिवसच आधी तो येताना तिथे त्याला भालू दिसला होता, म्हणजे ब्लॅक बेअर. सो म्हणून मग तो बोलला की अरे नाही, काळोख होते, आपण निघूया लवकरात लवकर, कारण की तिथे खूप लवकर सनसेट होतं. सो या मग परत आम्ही आलो आमच्या प्रॉपर्टीमध्ये. आणि सोनमर्ग जो एरिया आहे त्या ठिकाणी टेम्परेचर भरपूर, म्हणजे रात्रीच्या वेळेला -1 का 2 पर्यंत टेम्परेचर पडलं होतं त्यावेळेला जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा. ह्याच्यामध्ये एक स्पेशल ओंकारचा फोटो आहे, टाकेल, कारण की मला ऍक्च्युली थंडी सहन नाही होत. आणि त्यावेळेला एप्रिलमध्ये गेलो होतो गाईज, आम्ही थंडीत पण गेलो नव्हतं की म्हणाला डिसेंबरला गेलो, त्यावेळेला थंडी असते. त्यावेळेला असं होतं की सोबत मी काही घेतलं पण नव्हतं, म्हणजे आयडियाच नव्हती की फ्लाईट मध्ये अलाउड करतात की नाही दारू वगैरे. सो तो पण आम्ही एक एक्सपिरियन्स केला. नंतर आम्ही फ्लाईटने गेलो होतो, ती एक वेगळा व्हिडिओ आहे त्याच्यावरती. सो आमचा हा जो फर्स्ट एक्सपिरियन्स होता त्यावेळेला मला काय माहितीच नव्हतं की फ्लाईटमध्ये दारू अलाउड करतात नाही करतात. सो त्यावेळेला मला असं वाटलं की यार नाही, आता भरपूर म्हणजे सहनच नाही होत आहे त्यावेळेचं. म्हणजे मी लिटरली 3 ते 4 चादर घेतल्या होत्या अंगावरती. खाली त्या बेड हिटर पण चालू आहे, त्याच्यामध्ये मी वेगळे कपडे घातले, सॉक्स घातले, हातात ग्लव्स घातले, तरी माझी थंडी काय जात नव्हती. सो एवढा -2 ते 3 पर्यंतचं टेम्परेचर पडतं. त्याच्या हिशोबाने तुम्ही सोबत गोष्टी कॅरी करा. आणि मग दुसऱ्या दिवशी आम्ही निघालो परत रिटर्न यायला. सो रिटर्न येण्याची जर्नी अशी होती की सोनमर्ग मधून आम्ही निघालो. आणि त्यावेळेला असं झालं होतं की एक फोटोशूटसाठी एक कपल आलं होतं, त्यांचा फक्त एक ड्रॉप होता सोनमर्ग पर्यंत. सो रूम ओनरनेच प्रॉपर्टी हॉटेल ओनरने त्याला विचारलं की बाई भाडं आहे, तू जाशील का? तर तो बोलला की 3000 रुपये सोडायचे. पण त्याला बार्गेनिंग करून करून आम्ही 2000 पर्यंत त्याला ओके बोललो. आम्ही पण ओके झालो त्याच्यामध्ये. आम्हाला जे एवढं असं परत
2-2, 3-3 ते चेंज, आणि आमचे वाचलेच होते, म्हणजे जे हा. वन साइड 3,000 जाणार होते ते 3,000 मध्ये आमचं येऊन जाऊन ट्रॅव्हलिंग झालं. आणि मग त्या एका गाडीमध्ये आम्ही बसलो. मग ती गाडी जास्त वेळ कुठे काय थांबली नाही, कारण की येतानाच आम्ही 2-3 स्टॉप घेत आलो होतो. सो जाताना आम्ही एवढं बोललो की एवढं हेक्टिक नको की ठेवूया. मग ती एकच गाडी पकडून आम्ही डिरेक्टली आलो लाल चौक मध्ये. सो लाल चौक मध्ये आलो. लाल चौक मध्ये परत आमचा एक स्टे होता. स्टे त्या हॉटेलचं नाव आम्ही खाली देऊ. आणि तो आम्ही 3 दिवसासाठी बुक केला होता, म्हणजे 3 नाईट्स 2 डेज टाईप. कारण की त्या दिवशी आम्ही आलो, चेक इन केलं, कारण की तिथून आमचा प्लॅन होता, आम्हाला जायचं होतं गुलमर्ग. सो गुलमर्गला आम्ही स्टे बुक केला नव्हता, कारण की खूप महाग होतं गुलमर्गचे स्टे, आणि एप्रिल मे असल्यामुळे तिथे खूप गर्दी होती, आणि ते आम्हाला गंडोला राईड वगैरे सगळं करायचं होतं. त्यामुळे आम्ही विचार केला की 1 डे जाऊन येऊ, तसंच चेंज करत करत. आम्ही थोडं रिसर्च केलं होतं की, कारण की म्हणून लाल चौकला घेतलं की लाल चौक एक कसं आहे ना की ते सेंटर मार्केट असल्यासारखं. सो तिथून ट्रॅव्हलिंग खूप इझी होतं. बसेस, शेअरिंग ज्या गाड्या असतात, म्हणजे 7 सीटर्स वगैरे, त्या सगळ्या त्या इझिली मिळू शकतात. सो गुलमर्गला जायला पण आम्हाला 2-3 चेंजेस करायचेच होते. सो म्हणून आम्ही लाल चौक मध्ये थांबलेलो. तर लाल चौक मध्ये त्याने आम्हाला आमच्या हॉटेल जवळच सोडलं. 2,000 रुपये आम्ही त्याला दिले. हॉटेलमध्ये चेक इन केलं. त्याचे 2 नाईट्सचे आमचे 3,000 रुपये झाले होते. 1,500 रुपये 1 नाईटचे होते त्या हॉटेलचे, आणि त्यामध्ये पण काही ऍड नव्हतं. आपलं लंच डिनर काहीच ऍड आम्ही करून घेतलं नव्हतं. सो त्याचे आमचे 3,000 रुपये फॉर 2 नाईट्स आमचा स्टे होता. आणि लाल चौक मध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आमचा स्टे बुक केला होता, तर तिकडे खायचं काय हा मोठा प्रश्न होता. सो आम्ही ऑनलाईन सर्च केलं. मग त्यानंतर कळालं की तिथे ना एक हे आहे जवळच पंजाबी हॉटेल आहे, जिथे पंजाबी इंडियन रोटी बिटी असं रेमटावू शकतो आम्ही, जेवू शकतो असं. कारण की आम्ही 3-4 दिवस खूप असं दाल खिचडी किंवा तिकडचं जेवण वगैरे आम्ही जेवलो होतो, आणि आम्हाला प्रॉपर असं तंदूर रोटी बिटी खायची. आणि पंजाबाचं तिथे मस्त हॉटेल होतं. त्या हॉटेलचं नाव पण मी डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल्स देईल, आणि पुढे मी त्याचा फोटो किंवा हे देईनच. सो तिथे आम्ही जेवलो. कंटिन्यू 2 दिवस होतो. 3 टाइम आम्ही तिकडेच जेवलो. फक्त ब्रेकफास्ट हॉटेलमध्ये करायचो, कारण की त्या हॉटेलचं खाली कॅफे एरिया चांगला होता. सो ब्रेकफास्ट आम्ही तिथे करायचो, नाहीतर तिथे. सो गुलमर्गला जायच्या म्हणजे ज्या दिवशी आम्ही पोहोचलो अगेन, त्या दिवशी आम्ही काही जास्त केलं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही गुलमर्गला जाणार होते. त्या दिवशी आम्ही लाल चौक एरिया फिरलो. तिथे थोडीफार शॉपिंग केली. घरच्यांसाठी काही कुर्तीज घेतल्या, माझ्या बहिणीसाठी काही गिफ्ट, केसरची शॉपिंग केली तिथूनच, लाल चौक मधूनच. 200 रुपयाला आम्हाला केसरची एवढी छान डब्बी मिळाली. घरी कोणाला गिफ्ट करायला वगैरे केसर आम्ही तिथून घेऊन आलो. सो आमचा डे 1 होता, आणि म्हणजे लाल चौक मधला. आणि सेकंड डे आम्ही गुलमर्गला जाणार होतो. आमच्या ट्रेन जी होती त्याच्या 1-2 दिवस आधी. सो ते ओमकार तू प्लीज सांग आपलं काय सीन झालाय. तर रात्री गुलमर्गला जायचं आमचं कॅन्सल ह्याच्यामध्ये, की आदल्या रात्रीपासून पाऊस सुरू झाला तिथे. म्हटलं पावसात, आणि अवकाळी पाऊस तिथे सुरू झाला, आणि एवढ्या जोरात घडघडायला वगैरे लागलं. सो मग आमचा तो गुलमर्गचा प्लॅन अगेन कॅन्सल झाला. आणि मग ह्याची पण थोडी तब्येत नरम झाली. मग आम्ही ते शंकराचार्य टेम्पल आहे तिथे, म्हणजे तिथले लाल चौक मध्ये फिरण्यासारखे पण खूप सारे ट्युलिप गार्डन आहे, तिथे आम्ही गेलो. शंकराचार्य टेम्पल आहे, तिथे आम्ही गेलो. शंकराचार्य टेम्पल तुम्हाला बोलतील की अलाउड नाही आहे वरती फोन वगैरे, काय नाही, आपण घेऊन जायचं. सो तो एक आहे. अजून तिथे खूप सारे गार्डन्स आहेत. त्या गार्डन्सची नावं किंवा इंटरनल तुम्ही काय पुढे ट्रॅव्हल करू शकता त्याचे डिटेल्स मी पुढे तुम्हाला दिसतीलच. सो ते तुम्ही 1 डे जवळच्या ह्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. सो परत दुसऱ्या दिवशी उठलो, फ्रेशन अप वगैरे आम्ही सगळं झालो, आणि लास्ट डे होता तो श्रीनगर मध्ये. सो तिथून निघालो आम्ही. परत सेम इंटरनल ट्रॅव्हल करत, बस असते तिथे, तर बसचे आमचे 20 रुपये घेतले होते. डायरेक्ट श्रीनगर रेल्वे स्टेशनला सोडलं. आणि तिकडे बसचा टायमिंग पण आहे. म्हणजे पहिली बस जी आहे ती काय, ती पहिली ट्रेन जी आहे ती 10-10:30
त्याचा टाइम टेबल पुढे माझ्याकडे फोटो आहे त्याचा, टाइम टेबल आम्ही ते देऊ. सो ते 2022 तर तिथे डेट पण लिहिली आहे त्या टाइमची. आत्ताच काही आयडिया नाही, कारण की त्यांचं काही वेबसाईट वगैरे नाहीये. आणि अजून एक मला सांगायचं की ट्रेन जी आहे, रेल्वे स्टेशन डायरेक्ट श्रीनगरला रेल्वेला थांबत नाही आपल्या ज्या मुंबईवर, तर डायरेक्ट कटराला जातात किंवा जम्मू उधमपूर हे स्टेशन आहे जिथून तुम्ही ट्रेन बुक करू शकता. तर तुम्ही डायरेक्ट श्रीनगरवरून पण उधमपूरला जाऊ शकता. पण अगेन त्याच्यासाठी 4-5 तास आहे. प्रायव्हेट बस केली किंवा प्रायव्हेट डायरेक्ट गाड्या केल्या तर ते 300, 400, 500 रुपये एका माणसाचे घेतात. तुम्हाला डायरेक्ट उधमपूरला सोडायचे. शेअरिंग वाले पण 500 रुपये घेतात, कारण की तो मोठा रस्ता आहे, म्हणजे 5-6 तास तर पकडूनच चला बाय रोड जर तुम्हाला जायचं असेल तर. सो आम्ही डिसाईड केलं की आपल्याला बजेटमध्ये करायचं, ते श्रीनगरवरून आम्ही बनिहालला जाणारी ट्रेन पकडली. त्याचे पैसे आमचे जास्त नाही, 150 रुपये झाले एका माणसाचे तिथे जाणारे. आणि ऍक्च्युली ती ट्रेनच्या टाइम टेबल नुसार पण तुम्ही म्हणजे तुम्ही कांट रिलाय की तिथे चेंज होत राहतात टायमिंग. सो आम्ही 3-4 तास आम्ही तिथेच थांबलो. मग आम्ही ट्रेन पकडली आणि बनिहालला उतरलो. बनिहालला उतरल्याच्या नंतर बनिहालवरून स्टेशनवरून बाहेर आलो. मग तिथेच उधमपूरला जाण्यासाठी तिथे शेअरिंग सुमो असतात, तर त्याचे पर पर्सन 400-450 रुपये त्याने आमच्याकडून घेतले. आणि उधमपूरमध्ये पण आम्ही स्टे बुक केला होता, म्हणजे पूर्ण आम्ही ओव्हरनाईट स्टे होता आमचा उधमपूरमध्ये. उधमपूरमध्ये पण स्टे असा बुक केला होता की एकदम स्टेशन जवळ, म्हणजे स्टेशन आमचं एक 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरती होतं बाय ऑटो. तर असा आम्ही स्टे बुक केला, कारण आपली मुंबईची जी मुंबईला रिटर्न जाणारी जी ट्रेन होती ती उधमपूर वरून होती. सो जम्मू वरून पण उधमपूरच्या पुढे आहे जम्मू स्टेशन, तर ते अजून आम्हाला श्रीनगर वरून तिथे जायला आम्हाला अजून लेट म्हणजे लांब पडलं असतं, म्हणून आम्ही उधमपूर वरून आमची ट्रेनची तिकीट बुकिंग केली होती. सो हॉटेल पण तसं पकडलेलं की 15 मिनिटाच्या अंतरावरती आम्ही पोहोचू. आणि तिथे पण जाताना आम्ही नशीब, म्हणजे ही एक टिप आहे की तुम्ही जर रिटर्नची ट्रेन तुमची बुक करत असाल तर उधमपूरवरून, नाही तर डायरेक्ट जर तुम्ही तेवढं अफोर्ड करू शकता तर डायरेक्ट श्रीनगरवरून मुंबईला फ्लाईटनी पण येऊ शकता. पण ऍज आय सेड 2022 मध्ये 14-15 हजार रुपये होती एप्रिलची, कारण की तो पीक सीझन होता. आता माहिती नाही काय त्याचं प्राइस असेल, तेवढे आमच्याकडे पैसे नव्हते, म्हणजे कट टू कट बजेटमध्ये बसवायचं होतं. सो म्हणून एवढा सगळा खटाटोप करायला आम्हाला लागला उधमपूर वरून तिथे. पण ऍक्च्युली ते थोडं रिस्की पण आहे, कारण आम्ही जर ट्रेन आम्हाला पहिली जी सकाळची कॅन्सल झाली नसती ना तर आम्ही दिवसा उजेडी उधमपूरला पोहोचलो असतो. पण ट्रेनच आमची संध्याकाळी झाली, म्हणजे आम्ही श्रीनगरला जवळजवळ 12:30 वगैरे पोहोचलेलो आणि आमची थोड्या वेळासाठी ट्रेन मिस झाली. आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळची ट्रेन होती 4:30 वगैरे. तिथे आम्हाला बनिहालला पोचायला आम्हाला जवळजवळ 6-6:30 झाले. मग तिथून पुढे उधमपूरला पोचेपर्यंत आमच्या हॉटेलला आणि खरंच तो ड्रायव्हर पण खूप चांगला होता, त्याने आम्हाला पूर्ण हॉटेलच्या बाहेरपर्यंत सोडलं उधमपूरला, कारण की आम्ही दोघंच होतो, लेडीज सोबत होती म्हणून त्याने तिथपर्यंत सोडलं. सो हे एक थोडंफार रिस्क फॅक्टर असू शकतो, पण टचवूड आमच्यासोबत तसं काही नाही झालं. आम्ही सेफली हॉटेलला पोहोचलो. लेट पोहोचलो, म्हणजे 12:30-1ला आम्ही हॉटेलला पोहोचलो उधमपूरच्या. मग तिथे मी फोन करून त्यांना आधी सांगितलेलं की एक दाल खिचडी बनवून ठेवा. मग त्याने जेवलो आणि आम्ही झोपलो, कारण सकाळी एकदम पण अर्ली ट्रेन नव्हती आमची. 11:30-12ची ट्रेन होती. मग त्यामुळे 12ला झोपल्यामुळे डायरेक्ट 10ला उठलो. पॅकिंग वगैरे ऑलरेडी आम्ही काय जास्त सामान काढलंच नव्हतं बाहेर, जे सकाळी दुसऱ्या दिवशी लागणार आहे ना तेवढेच कपडे काढून ठेवलेले. घातलेल्या कपड्याची एक वेगळी बॅग झाली होती आमची, त्यात सगळे वापरलेले कपडे टाकलेले. त्यामुळे लगेच आम्ही निघालो स्टेशनला पोचलो. रिक्षातनं उतरताना बघते तर एक शॉपिंग जी वेगळी केली होती त्याची एक वेगळी बॅग केलेली आम्ही, म्हणजे विचार करा कशी खांद्याला मोठी टोट बॅग असते जी एवढी मोठी चेन होईल, त्यामध्ये सगळे शॉपिंग होती. म्हणजे अमृतसरची शॉपिंग, काश्मीरची शॉपिंग, केसर बिसर जे काय लोकांना द्यायचं होतं ते सगळे एक वेगळी आम्ही शॉपिंगची बॅग म्हणून केली होती. आणि तीच बॅग आम्ही हॉटेलला विसरलोय. आणि लकीली ती ट्रेन पण लेट झाली, कारण की ट्रेन यायच्या अर्धा तास आधी आम्ही तिथे तरी पोहोचलेलो, म्हणजे जास्त पण एकदम कट टू कट टायमिंगला नाही पोहोचलो. पण तिकडे सगळं बघायचं होतं की कुठे प्लॅटफॉर्म येतोय वगैरे, म्हणजे आपला डब्बा कुठे येतो. आणि ते खूप छोटं स्टेशन होतं, फक्त 2 प्लॅटफॉर्मचं. तर मी म्हटलं एवढं सामान घेऊन आलोय. मग ओमकारनी तीच रिक्षा वळवली
आणि मी तिथेच थांबून होते प्लॅटफॉर्मला. नशीब सकाळची ट्रेन होती, दुपारची 11-11:30ला थोडीफार वर्दळ होती तिथे. मी तिथे स्टेशनला थांबली आहे. हा गेला परत, म्हणजे विचार करा ट्रेनला अर्धा तास बाकी आहे, 15 मिनिटं तर याची परत जाऊन येण्यातच लागले, म्हणजे तो अर्धा तास तिथेच गेला. लकीली आपली इंडियन रेल्वे लेट असते, ती ट्रेन ऍज युजल लेट झाली. 11:30ची ट्रेन आमची 12ला वगैरे आली. मग हा परत आला, मग हा येईपर्यंत 11:30ला वाजला. जेव्हा मी फोन करते, मग नशीब ती पण लकीली लगेच ट्यूब पेटली. त्या बॅग्स मी मोजल्या की अरे ग्रीन बॅग राहिली आहे, आणि ती पण राहिली कशी की ती तिकडच्या कबर्ड मध्ये एकच बॅग आम्ही ठेवली आणि बाकीच्या ज्या दोन मोठ्या आमच्या ज्या पाठीला लावायच्या सॅक होत्या त्या बेडच्या बाजूलाच होत्या. त्यामुळे त्या दिसल्या त्या पटकन आम्ही उचलून आलो. ती एक राहिली फक्त. मग परत जाऊन येण्यामध्ये ते खर्च झाला. पण नशीब आमचं लकीली हॉटेल जवळ होतं 15 मिनिटाच्या अंतरावरती, म्हणून ते सगळं झालं. हा पटकन जाऊन आला आणि बसलो बाबा ट्रेनमध्ये. आणि ते पण ट्रेनच्या इथे पण बाहेर प्लॅटफॉर्मला ते आपल्या इथे कसं इंडिकेटर असतात तसं काहीच नव्हतं ना. त्याने बोर्ड लावलेलं की बाबा हा डब्बा कुठे येईल. लकीली तिथे तो टीसी भेटला आम्हाला. त्याने सांगितलं की तुमचा डब्बा बाबा इथे बसेल. मग ती रिटर्नची ट्रेन आमची कटरा स्वराज एक्सप्रेस असं काहीतरी होतं, जी वैष्णोदेवीला जातात. कटरा वैष्णोदेवीलाच्या दर्शनासाठी जातात, ती कटरावरून सुटते. सो ती आमची ट्रेन होती. मग उधमपूरवरून रिटर्न ती 36 तासाची जर्नी होती आमची, आणि त्याचे फक्त पैसे थोडे जास्त होते, कारण आधीची होती ती अमृतसर पर्यंत असल्यामुळे आमचे 2800 3000 दोघांची तिकीट झालेली. इथे आमचे 5000 रुपये होते दोघांचे रिटर्न तिकीट आम्हाला मिळालेली, आणि 36 तास आम्ही त्या ट्रेनमध्ये होतो. पण ट्रेन जर्नीचं तेच आहे की जर तुम्हाला को पॅसेंजर खूप छान मिळाले ना, तर तुमची ट्रेन जर्नी पण खूप छान होते. तर तिकडे काही को पॅसेंजर्स आम्हाला मिळाले होते की जे टाटा हॉस्पिटलच्या ज्या नर्सेस होत्या त्या सगळ्या मैत्रिणी, त्यांचे हस्बंड आणि त्यांच्या अख्ख्या फॅमिलीची ट्रिप होती. सो आम्ही खूप मस्त नंतर गप्पा मारत ते सगळे जे त्यांचे नवरे होते ते एका सीटवरती नंतर बसले जिथे आमची पण सीट होती, आणि मग आम्ही खूप मजा मस्ती करत आलेलो. 32-36 तास कसे गेले कळलंच नाही. जी बँड्रा टर्मिनल्स पर्यंतच असते. बाय द वे बँड्रावरून सुटते पण, आणि तिथून ती एकच ट्रेन आहे जी कटराला जाते. स्वराज एक्सप्रेस असं तिचं नाव आहे. त्याचे पण डिटेल्स जर मी चुकत असेल, जर नाव चेंज झालं असेल किंवा मी चुकत असेल तर त्याचे पण डिटेल्स आम्ही कुठची ट्रेन पकडून आम्ही आलेलो रिटर्न ते पण देऊ खाली डिस्क्रिप्शन मध्ये. तर मित्रांनो, असा होता आमचा हा पार्ट 1 पार्ट 2, म्हणजे की पंजाब आणि काश्मीर. तर ह्या 2 ट्रिप ज्या आम्ही ह्या पार्ट 1 पार्ट 2 मध्ये कव्हर केलेल्या आहेत. सो आमची जर्नी कशी तुम्हाला वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. येस, डिटेल्स पण डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्याचे दिले आहेत. हो, तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही ते प्रश्न टाकू शकता. आम्ही प्रयत्न करू, प्रयत्न म्हणजे आम्ही त्याला रिप्लाय देऊ, ट्राय करू की आम्ही तुम्हाला हेल्प करू जर तुम्ही पण प्लॅन करत असाल. खूप इझी आहे, काही रॉकेट सायन्स नाही. आपल्याला वाटतं की अरे आपण ट्रिप प्रत्येकाचं एक हे असतं. आम्हाला बजेट करायची होती आणि डोक्याला ताप जर तुम्हाला जास्त द्यायचा नसेल की अरे एवढं सगळं प्लॅन कोण करणार, तर तुम्ही जाऊ शकता जसं लोक ट्रॅव्हल्स वाल्यांबरोबर जातात. पण आम्ही मोस्टली प्रत्येक वेळी असं जसं आता मनाली ट्रिपचा पण आम्ही व्हिडिओ बनवला, तो पण आम्ही पूर्ण प्लॅनिंग आम्ही दोघांनीच केली होती. सो तिथे तुम्ही इंटरनल ट्रॅव्हलिंगसाठी तुमचं बजेट असेल तो वेगळा, तुमची एक 4 दिवसासाठी तुमचीच गाडी असेल असं पण तुम्ही करू शकता, अगदीच करू शकता. आणि ते खूप बजेटमध्ये बसतं. पण थोडा रिसर्च करायचा. आपल्याकडे आता सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याकडे युट्यूब आहे, तुमच्याकडे तन्वी आणि ओंकार आहेत की जे तुम्हाला नाही माहिती की कुठे बाबा तिथे जाऊन राहायचं. आमच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघा की आम्ही कुठे राहिलो, कसं प्लॅन केलं ते बघून. आणखीन पण खूप सारे व्हिडिओज अवेलेबल आहेत युट्यूबवर, गुगलवरती रिव्ह्यूज चेक करून तुम्ही स्वतः पण एक छान बजेट ट्रिप नक्कीच हे करू शकता, बुक करू शकता. आमचे 65,000 तेव्हा झाले, इन्क्लुडिंग सगळं शॉपिंग, स्टे, इंटरनल ट्रॅव्हल. थोडं हेक्टिक आम्हाला झालं, मी असं नाही म्हणते की एकदम खूप लॅविश आमची छान एकदम काहीच त्रास झाला, पण तीच तर मजा आहे ना. जर तुम्हाला त्रासच नाही झाला, जर तुम्ही तिथे जाऊन पण फक्त बसताय, मस्त तुम्हाला ड्रायव्हर सोडतोय आणि त्याच्यात काय मजा नाही. जर तुम्ही लोकलशी बोलत नाही, तिकडची लँग्वेज पण म्हणजे तिकडची लोक जी हिंदी बोलतात ना काश्मीरची,
तो हिंदीत पण एक वेगळा स्लँग आहे, जसं आपण मालवणी बोलतो, एक मराठीतला जो मालवणीचा स्लँग, तर त्यांची एक वेगळा स्लँग आहे हिंदी बोलायचा, तो पण खूप मस्त आहे. सो हेच होतं की जेव्हा आपण असं अनप्लॅन किंवा स्वतः प्लॅन करून जातो तेव्हा हीच मजा येते. आणि असं एकदम स्मूथ जर तो ट्रॅव्हल झाला तर व्हॉट्स द पॉइंट, त्याच्यात काय मज्जा नाही राहत असं आम्हाला वाटतं. सो म्हणून आम्ही नेहमी ट्राय करतो की स्वतःच बुकिंग करू. आणि मनालीचा व्हिडिओ पण आम्ही जो बनवलाय, बघितला नसेल तर आय बटन मध्ये लिंक दिली आहे, नक्की जाऊन बघा जर तुम्ही मनाली ट्रिप प्लॅन करत असाल. ती पण आम्ही दोघांनीच अख्खी ट्रिप प्लॅन केली होती. सो येस, कमेंटमध्ये मी वाट बघेन तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची. आणि वी बोथ वुड बी रिअली हॅपी. आम्हाला खूप आवडेल दोघांना तुम्हाला हेल्प करायला, जर तुम्हाला काही हेल्प लागेल तर. आमचं इंस्टाग्राम अकाउंटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहिली, आम्हाला तिथेही फॉलो करा. जर कमेंटमध्ये रिप्लाय देता नाही आला किंवा तुमचं काही प्रश्न असेल किंवा तुम्हाला काही रिकमेंडेशन हवं असेल तर तुम्ही आम्हाला DM सुद्धा करू शकता, त्यात मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. ट्रिप रिलेटेड जर तुम्हाला काही अडचणी आहेत अशी उगाच काही DM करू नका गाईज प्लीज. तर ठीक आहे, एवढाच होता हा व्हिडिओ, पार्ट 2 व्हिडिओ. पार्ट 1 ची पण मी आय बटन मध्ये लिंक देते किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये पार्ट 1 ची पण मी लिंक देईन, तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ. कारण की तो व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला ह्या व्हिडिओचा प्रॉपर हे कळणार नाही. तर नक्की जाऊन तो व्हिडिओ सुद्धा पूर्ण बघा, तुमचा प्रेम द्या, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.